नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव। आज मी जो तुम्हाला प्रसंग सांगणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेला एक खराखुरा प्रसंग आहे। हा प्रसंग मागच्याच वर्षी माझ्यासोबत घडलेला होता। 2च वर्षापूर्वी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आणि आमचा घरचाच स्क्रॅपचा बिझनेस होता। माझे वडीलच तो बिझनेस बघायचे, पण अचानकच वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला। त्यामुळं वडील आता घरातून बाहेर कुठेही जाऊ शकत नव्हते। त्यामुळं मलाच आता वडिलांचा बिझनेस बघावा लागणार होता। आता स्क्रॅपचा बिझनेस म्हणजे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल। ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो की स्क्रॅप म्हणजे जे भंगारचं जुनं सामान असतं ते होलसेल रेटमध्ये विकत घेणं आणि त्यालाच पुन्हा जास्त किमतीमध्ये विकून टाकणं। बिझनेस तसा चांगला चालत होता, पण प्रॉब्लेम फक्त एकच होता की मला एकट्याला ते हँडल करणं थोडंसं अवघड जात होतं। आणि त्यावेळी मला असं वाटायला लागलं की आपल्यासोबत एखादा पार्टनर असावा। पण आता बाहेरच्या कुठल्याही व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझा एक मावस भाऊच होता, त्याचं नाव राकेश। त्याचं पण शिक्षण माझ्याबरोबरच कंप्लीट झालेलं होतं आणि तो पण आता नोकरीच्या शोधामध्ये होता। त्याच्या पण घरची परिस्थिती जेमतेमच, त्यामुळे मी त्याच्याशी या बिझनेसबाबत बोललो। तसं तो पण लगेच तयार झाला आणि तो मावस भाऊ असल्यामुळे आता त्याचा राहण्याचा पण प्रश्न नव्हता। तो आमच्यासोबत आमच्या घरीच राहणार होता। आता राकेश आला आणि आम्ही व्यवस्थितपणे बिझनेस चालवायला सुरुवात केली। आता ज्या दिवशी आमच्यासोबत हा प्रसंग घडला त्या दिवशी सकाळी आम्हाला एका अनोळखी नंबरवरून फोन आला। मी फोन रिसीव्ह केला तसं पुढून एक पुरुष बोलायला लागला। तो म्हणाला, साहेब तुम्ही स्क्रॅपचं मटेरियल विकत घेता का? तसं मी त्यांना हो म्हणून सांगितलं। त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा आमच्याशी बोलायला लागली। माझ्या आजोबांचा एक कारखाना होता। तो कारखाना आता बरेच दिवस झाले बंद आहे आणि आम्हाला पण आता तो कारखाना पुन्हा चालू करायची इच्छा नाही। पण आता कारखान्यामध्ये बऱ्याचशा जुन्या मशिनरी वगैरे आहेत आणि त्या आता पूर्णपणे बंद पडलेले आहेत। तुम्हाला जर चालत असतील तर तुम्ही त्या मशीन विकत घेऊ शकता का? तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या कारखान्यावर जाऊन या। जवळजवळ 25 मोठमोठ्या मशीन आहेत। त्याचबरोबर तुम्हाला जे चालेल ते धातूचं सामान पण तिथं मोठ्या प्रमाणावर आहे। तुम्हाला ज्या वस्तू चालत असतील त्या तुम्ही घ्या आणि त्याचे किती पैसे होतील त्याचं एक स्टेटमेंट पण मला बनवून द्या। तसं मी त्यांना ठीक आहे म्हणून सांगितलं। त्यानंतर त्यांनी लगेच व्हॉट्सअपवर मला त्यांच्या कारखान्याचा पत्ता पाठवला। आम्ही राहायला बदलापूरमध्ये होतो आणि तो कारखाना आमच्या घरापासून एक 35 ते 40 किलोमीटर अंतरावर होता। मला खूपच आनंद झाला, कारण बऱ्याच कमी वेळा अशा मोठ्या ऑफर मिळतात आणि यामध्ये प्रॉफिट पण खूप जास्त असतं। मी आता लगेच पळतच वडिलांकडे गेलो, राकेशला पण बोलावून घेतलं आणि वडिलांना त्या फोनबद्दल सांगितलं। तसं वडिलांनी मला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर त्या कारखान्यावर जा आणि तिथलं सामान बघून त्याच्या व्यवस्थित डिटेल्स आणून मला सांगा। त्यानंतर आपण ठरवूया की आपण त्याच्या बदल्यात किती पैसे देऊ शकतो। त्याच दिवशी दुपारची जेवणं करून मी आणि राकेश निवांत हॉलमध्ये गप्पा मारत बसलेलो होतो। तेवढ्यात राकेश म्हणाला, अरे असं बसण्यापेक्षा आपण आज त्या कारखान्यावर जाऊन येऊया का? तसं मला पण राकेशचं म्हणणं पटलं आणि असं पण आम्हाला त्या कारखान्यावर जायला 1 तासाभराचा तर वेळ लागणार होता। म्हणून आम्ही संध्याकाळी 5 वाजता त्या कारखान्यावर जाऊन यायचं ठरवलं। पण जसं आम्ही त्या कारखान्यावर जाणार आहे ही कुणकुण आईच्या कानावर पडली तशी आई माझ्याजवळ आणि राकेशजवळ आली आणि आई म्हणाली, मुलांनो तुम्हाला त्या कारखान्यावर जायचं आहे तर जा, पण आजच्या दिवस तेवढं जाऊ नका, कारण आज अमावस्या आहे। पण आमचा मात्र असल्या भाकड कथांवर विश्वास नव्हता। त्यामुळं मी आणि राकेशने दोघांनी पण तोंड वेडवाकडं केलं आणि मी आईला म्हणालो, आई असं काहीही नसतं, आपण 21व्या शतकात जगतोय। आईनं आम्हाला भरपूर समजावायचा प्रयत्न केला, पण आम्ही मात्र ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो। त्यावेळी आईचा पण नाईलाज झाला आणि आई म्हणाली, जायचं आहे तर जा, पण व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घ्या आणि रात्र व्हायच्या आत संध्याकाळी घरी परत या। तसं आम्ही दोघांनी पण आईला आश्वासन दिलं आणि आम्ही संध्याकाळी जायचं एकदम फायनल करून टाकलं। संध्याकाळी 5 वाजता मी आणि राकेश घरातून बाहेर पडणार होतो, पण आमचा आवरेपर्यंत बराचसा उशीर झाला आणि आम्हाला घरातून बाहेर पडायला 6 वाजून गेले। राकेशनं लगबगीनं बाईक स्टार्ट केली आणि मी मागच्या सीटवर बसलो। आम्ही आता तो पत्ता बघत भरधाव वेगाने त्या कारखान्याच्या दिशेने चाललो होतो। तो एक छोटासा डांबरी रस्ता होता।
बरंचसं लांब गेल्यानंतर तो डांबरी रस्ता संपला आणि पुढं एक कच्चा रस्ता लागला. त्या कच्च्या रस्त्याच्या पुढच्या बाजूला एक मोठं विस्तीर्ण पठारासारखं माळ होतं आणि त्या माळावर एक मोठी पडकी कारखान्यासारखी वास्तू दिसत होती. आणि तोच तो कारखाना होता जिथं आम्हाला जायचं होतं. आम्ही त्या कारखान्याच्या समोरच्या त्या मैदानामध्ये आमची गाडी लावली आणि त्या कारखान्याच्या दिशेने पुढं चाललो. बऱ्याच दिवसापासून तो कारखाना बंद असल्यासारखं वाटत होतं. त्याची एवढी पडझड झालेली होती की त्या कारखान्याला मुख्य दरवाजा पण नव्हता. आम्ही त्या मोठ्या दरवाजाच्या वाटेतून त्या कारखान्याच्या आतमध्ये प्रवेश केला. ते एक मोठं शेड होतं, चांगलं एखाद्या मोठ्या लग्नाच्या हॉलसारखं असावं आणि त्यामध्ये एका बाजूला एक अशा 25 लोखंडी मशीन्स होत्या. कदाचित तिथे पहिला हातमागाचा वगैरे व्यवसाय असेल. आम्ही आता प्रत्येक मशीनजवळ जाऊन त्याची व्यवस्थित पाहणी करायला लागलो. बरेच दिवस झालं त्या मशीन बंद असल्यामुळं त्यातले बरेचसे पार्ट गंजून गेलेले होते, पण बऱ्यापैकी आतले पार्ट अजून पण चांगले होते. आम्ही त्या सगळ्या मशीन्सचे एकदम व्यवस्थित फोटो काढून घेतले आणि तिथं आम्हाला घेण्यासारख्या काय काय वस्तू आहेत त्याचा आम्ही अंदाज घ्यायला लागलो. आता या मशीन सोडून त्या कारखान्यामध्ये बऱ्याचशा धातूच्या पट्ट्या, पत्र्यांचे तुकडे आणि वरतून छतावरून तुटून पडलेले बरेचसे लोखंडी चॅनल असं तिथं खूपसं सामान होतं. आम्ही त्या सगळ्या सामानाची एक लिस्ट बनवली, कारण त्यावरूनच आम्हाला त्या कारखान्याच्या मालकाला बिल द्यायचं होतं. आणि ही सगळी पाहणी करण्यामध्ये आमचा अर्धा तास निघून गेला. 7:30 वाजत आले होते आणि आता अंधार चांगलाच पडायला लागला होता. तसं मी राकेशला म्हणालो, राकेश चल, खूप उशीर व्हायला लागला आहे, आपल्याला गेलं पाहिजे. आता आम्ही दोघेजण त्या कारखान्यातून बाहेर पडणार तेवढ्यात आम्हाला पत्र्यावरून टप 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 असा मोठ्याने आवाज यायला लागला. आणि मी दरवाजाच्या बाहेर बघतोय तर काय, आभाळ पूर्ण काळ्या ढगांनी भरलेलं होतं आणि पत्र्यावर आता मोठमोठ्या पावसाच्या सरी बरसायला लागलेल्या होत्या आणि त्याचाच टपटप आवाज आम्हाला यायला लागला होता. तसं मी डोक्याला हातच लावला. मी एकदा राकेशकडे बघितलं. तो पण खूप बेचैन झालेला होता, कारण कितीही झालं तरी तो कारखाना आमच्या घरापासून खूपच लांब होता आणि त्या ठिकाणी रात्रीचे आम्ही फक्त दोघेच होतो आणि वेळ पण रात्रीची होती. बघता बघता पावसाच्या सरी खूपच जोराने बरसायला लागल्या. त्यामुळं आम्ही आता पुन्हा कारखान्याच्या आतमध्ये पळालो. आम्ही दोघांनी आमच्या खिशातले मोबाईल काढले आणि त्याचा टॉर्च ऑन केला. पण जसं जसं पाऊस वाढला तसं तसं त्या कारखान्याच्या छतावरच्या तुटक्या पत्र्यातून पाणी आत यायला लागलं. आम्हाला आता उभं राहायलाही त्या हॉलमध्ये जागा नव्हती. तसं आम्हाला त्या कारखान्याच्या एका कोपऱ्यामध्ये एक छोटंसं केबिन दिसलं. कदाचित ते तिथल्या मॅनेजरचं किंवा मालकाचं केबिन असावं. मी राकेशला इशारा केला तसं आम्ही दोघेजण त्या केबिनकडे गेलो. त्या छोट्याशा केबिनला पण छत होतं, त्यामुळे आम्हाला तिथं थांबण्यासाठी चांगली जागा होती. आम्ही त्या केबिनचा दरवाजा उघडला आणि त्या केबिनमध्ये गेलो. आणि खरंच त्या केबिनमध्ये आम्हाला पाऊस अजिबात लागत नव्हता. आम्ही आता टॉर्चच्या प्रकाशामध्ये त्या केबिनमधल्या सगळ्या सामानाची पाहणी करायला लागलो. त्या केबिनच्या मधोमध एक मोठं टेबल होतं. ते बऱ्याच प्रमाणात सडलं होतं. बाजूला 2-3 तुटक्या खुर्च्या होत्या आणि त्या केबिनमधल्या कपाटामध्ये बऱ्याचशा जुन्या फाईल होत्या ज्या उंदरांनी कुरतडल्या होत्या. आम्ही आता इकडं तिकडं थोडा वेळ पाहणी केली आणि त्यानंतर त्या केबिनमधल्या टेबलवर मी थोडा वेळ बसलो. तसं माझ्या बाजूला राकेश पण येऊन बसला. पाऊस मात्र कमी व्हायचं नावच घेत नव्हता. जवळजवळ 2 तास मुसळधार पाऊस चालू होता. पण 9:30 पावणे 10 वाजता पावसाचा जोर बराचसा ओसरला. तसं मला आता कळलं की आपल्याला इथून गेलं पाहिजे. आता ही गोष्ट राकेशला सांगायसाठी मी राकेशकडे बघितलं तर राकेश मात्र टेबलावर चांगला डारडोर झोपलेला होता. त्याला लवकर झोपायची सवय होती आणि तो आता चांगला घोरायला लागला होता. आणि मी आता राकेशला उठवणार तेवढ्यात मला हॉलमधून एक विचित्र आवाज आला, जसे की हॉलमधली एखादी मशीन चालू झालेली असावी. तसं माझ्या कानावर विश्वासच बसेना, कारण हा कारखाना बऱ्याच दिवसापासून बंद होता. त्या तिथं विजेची पण सोय नव्हती. अशा कंडिशनमध्ये इथल्या या मोठमोठ्या मशीन चालणं हे अजिबात शक्यच नव्हतं. मला वाटलं की कदाचित मला भास वगैरे झाला असेल, म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या क्षणाला मला पुन्हा एकदा त्या हातमाग मशिनीचा आवाज आला. तसं मात्र मी एकदम लक्ष देऊन तो आवाज ऐकायला लागलो. खरंच मला
त्या हातमाग मशिनीचा आवाज येत होता. मला हे थोडंसं विचित्रच वाटलं. पण पुन्हा माझ्या मनात विचार आला की या कारखान्याला दरवाजा नाही. एखादा प्राणी किंवा एखादं कुत्रं वगैरे पावसामुळे आत कारखान्यामध्ये आलं असेल आणि त्याने कदाचित मशीनचा एखादा पार्ट हलवला असेल आणि त्याचाच कदाचित आवाज झालेला असेल. पण तो आवाज मात्र कंटिन्युअसली येत होता. त्यामुळं माझ्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली. जर एखादा प्राणी आतमध्ये आला असेल आणि त्याच्या धक्क्याने जर ती मशीन चालली असेल तर ती थोड्या वेळासाठी चालायला पाहिजे. पण हा आवाज कंटिन्युअसली येतच होता. त्यामुळे मला नेमकं काय चाललंय तेच कळत नव्हतं. एका क्षणाला मनात भुताकेताचे विचार पण येऊन गेले. पण माझा मात्र असल्या भुताटकीच्या कल्पनांवर अजिबात विश्वास नव्हता. आणि मी आता बाहेर जाऊन बघायचं ठरवलं की नेमकं काय चाललंय. आणि मी माझ्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये त्या केबिनचा दरवाजा उघडून बाहेरच्या हॉलमध्ये गेलो. पण टॉर्चचा प्रकाश एकदम जवळच पडत होता. त्यामुळे मला हॉलमधलं काही व्यवस्थित दिसत नव्हतं. मी आता हळूहळू चालत त्या मशीन जिथं ओळीने उभ्या केलेल्या होत्या त्या जागी गेलो. तसं माझ्या लक्षात आलं की त्या सगळ्या मशीनमधल्या बरोबर मधल्या एका मशीनजवळून मला तो आवाज येत होता. मी आता हळूहळू त्या मशीनच्या जवळ गेलो. तेवढ्यात मला अचानक असं जाणवलं की माझ्या मागं कोणीतरी उभं आहे. तसं मी दचकून झटकन मागं वळून बघितलं, पण माझ्या मागं कुणीच नव्हतं. पण मला माझ्या मागच्या अंधारामध्ये एक हालचाल जाणवली. मी आता पुन्हा एकदा पुढं बघून त्या मशीनकडे चाललो. आणि जसं मी त्या मशीनच्या जवळ गेलो तसं मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते मशीन आपोआप चालायला लागलं होतं. मी त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये मशीनच्या खाली वर आणि चोहोबाजूंनी फिरून बघायला लागलो की तिथं एखादा प्राणी किंवा तिथं कुणी आहे का. पण तिथं मात्र कुणीच नव्हतं. पण ते मशीन मात्र चालू होतं. तसं भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली. अंगावर एका क्षणातच काटा आला. अंगावरचा केसन केस उभा राहिला. हे काहीतरी विचित्रच घडत होतं, जे माझ्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. अचानकच माझ्या आजूबाजूचं वातावरण एकदम थंड झालं आणि मला माझ्या आजूबाजूला कुणीतरी फिरतंय असं स्पष्ट जाणवत होतं. मी आता झटकन माझी मान इकडे तिकडे फिरवून टॉर्चच्या प्रकाशामध्ये माझ्या आजूबाजूला कोण आहे का याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. पण माझ्या बाजूला कुणीच नव्हतं. पण मला त्यांचं अस्तित्व मात्र एकदम स्पष्ट जाणवत होतं. तिथं काहीतरी होतं जे त्या कारखान्याच्या त्या काळ्याभोर अंधारामध्ये दडलेलं होतं. आणि मी पुढं नजर वळवली की ते माझ्या मागच्या अंधारामध्ये पळायचं. आणि मी मागं बघितलं की माझ्या पुढच्या बाजूच्या अंधारामध्ये पळायचं. सुरुवातीला मला वाटलं की मला फक्त एकाच बाजूने आवाज येतोय. पण हळूहळू मला असं जाणवायला लागलं की माझ्या चोहोबाजूंनी मला तो विचित्र आवाज यायला लागले, जसं की बऱ्याचशा अदृश्य शक्ती माझ्या आजूबाजूने पिंगा घालत असाव्यात. अचानक माझ्या कानावर कसली तरी खुसफुस यायला लागली. काहीतरी माझ्या आजूबाजूने खुसफुसत फिरत होतं, जणू काही त्यांच्यामध्ये कसलं तरी संभाषण चालू असावं. आत्ता मात्र मी एवढा घाबरलो होतो की माझे पाय जाग्यावर लटलट कापायला लागले. डोकं भीतीनं पूर्णपणे बधीर झालं आणि माझं शरीर भीतीनं गोठून गेलं. पण पुन्हा माझ्या लगेच लक्षात आलं की राकेश तर केबिनमध्ये झोपलाय. त्याला पटकन उठवावं आणि इथून पळ काढावं. म्हणून मी आता राकेशला हाक मारणार. तेवढ्यात राकेश झोपलेल्या केबिनमधून मला जोराने राकेशचा ओरडलेला आवाज आला. तसं मी जोरजोराने टॉर्चच्या प्रकाशामध्ये त्या केबिनकडे पळायला लागलो. आणि मी जसं केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलो तसं मला दिसलं की राकेश त्या टेबलावरून खाली पडला होता आणि तो जोरजोराने विवळत होता. तो मला म्हणायला लागला, किती जोराने ढकललंस रे मला. तसं मी राकेशला म्हणालो, राकेश, अरे मी तुला खरंच नाही ढकललं आणि मी इथं केबिनमध्ये नव्हतोच. मी तिथं बाहेर हॉलमध्ये होतो आणि तू पटकन उठ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तसं राकेश अंग झाडत उभा राहिला, पण त्याच्या कमरेला बऱ्यापैकी मार लागलेला होता. तसं मी राकेशच्या जवळ गेलो आणि मी त्याला म्हणालो, राकेश, आपल्याला इथून पटकन बाहेर पडलं पाहिजे. या कारखान्यामध्ये काहीतरी विचित्र आहे. आता बाहेर एक मशीन आपोआपच चालत होती. म्हणून मी ते बघायला गेलो तर मला जाणवलं की तिथं आजूबाजूला बऱ्याचशा अदृश्य शक्ती आहेत. आणि इथं केबिनमध्ये पण बघ ना, मी तिथं बाहेर असताना तुला धक्का कुणी मारला. तसं राकेशचा चेहरा पण भीतीने एकदम काळा ठिक्कर पडला आणि तो जवळजवळ रडकुंडीलाच येऊन मला म्हणाला, वैभव, चल पटकन इथून मग. आणि आम्ही दोघेजण आमच्या दोन्ही मोबाईलचे टॉर्च ऑन करून त्या केबिनमधून बाहेर पडलो.
आता आम्ही दोघेजण जसं त्या मशीन ठेवलेल्या हॉलमध्ये आलो तसं आम्हाला पुन्हा एकदा त्या अदृश्य शक्तींचं अस्तित्व जाणवलं. राकेश खूपच घाबरलेला होता, म्हणून मी राकेशला म्हणालो, राकेश तू पुढं चाल, मी तुझ्या मागं चालतो. आता राकेश पुढं आणि मी मागं आम्ही टॉर्चच्या प्रकाशामध्ये हळूहळू त्या मशीन जवळच्या जागेतून बाहेर जाणाऱ्या दरवाजाकडे चाललो होतो. तेव्हा बऱ्याचशा काळ्या सावल्या आमच्या आजूबाजूच्या अंधारामध्ये फिरत होत्या आणि फिरता फिरता त्या काहीतरी फुसफुसत होत्या. राकेशने माझा हात पकडलेला होता आणि तो आता मला जोरजोराने ओढत बाहेर न्यायला लागला. आणि जसा राकेश त्या दरवाजातून बाहेर पडणार तसं मला असं जाणवलं की माझा पाय कोणीतरी पकडलेला आहे. आणि हे समजायच्या आतच मी जोरात धाडकन खाली पडलो आणि मला जाणवलं की कुणीतरी माझा पाय धरून जोरजोराने मला कारखान्याच्या आतमध्ये ओढत आहे. पण आमचं नशीब चांगलं की माझा हात राकेशने पकडून ठेवलेला होता. पण माझा पाय कुणीतरी ओढायला लागल्यामुळं मी जोरजोराने किंचाळायला लागलो. मी राकेशला म्हणालो, राकेश मला कुणीतरी आतमध्ये ओढतंय, प्लीज मला सोडू नको. राकेशनं पण माझा हात मजबूतीनं धरून ठेवला आणि त्यानं दरवाजाजवळची भिंत पण एका हाताने घट्ट पकडून ठेवली. आणि राकेश जोरजोराने मला बाहेरच्या बाजूला ओढायचा प्रयत्न करत होता. मला माझ्या पायाजवळ थंडगार पकड एकदम स्पष्ट जाणवत होती. त्या क्षणाला मला वाटलं की आत्ता सगळं संपलं, मी आता यातून काही जिवंत बाहेर पडणार नाही. आणि मला सकाळचे आईचे शब्द पण आठवले की आज अमावस्या आहे, तुम्ही बाहेर जाऊ नका. त्यावेळी मी आईला किती टोमणे मारले. पण माझी आई स्वामी समर्थांची भक्त असल्यामुळं मी पण स्वामी समर्थांचा चांगलाच भक्त होतो. आणि त्या क्षणाला मला आता वाटलं की आता मला स्वामीजींशिवाय दुसरं कुणीच मदत करू शकणार नाही. आणि मी डोळे झाकून मोठमोठ्यानं स्वामी समर्थांच्या नावाचा जाप करायला लागलो. आणि तसं माझ्या मनामध्ये म्हणा किंवा माझ्या डोक्यामध्ये एक आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या आवाजानं मला खूपच दिलासा मिळाला. मी पुन्हा एकदा मनातून स्वामी समर्थांचं नाव जोरजोराने घ्यायला लागलो. तशी माझ्या पायावरची पकड हळूहळू ढिली पडायला लागली आणि 2च मिनिटात माझ्या पायाभोवतीची पकड सुटली आणि मी पूर्णपणे मोकळा झालो. तसं मी उठलो आणि आम्ही दोघेजण पुन्हा स्वामींचं नाव घेत जोरजोराने त्या कारखान्यातून बाहेर पडलो. आम्ही पळतच त्या मैदानाजवळ लावलेल्या आमच्या गाडीजवळ गेलो. एव्हाना पाऊस पण थांबलेला होता. राकेशने पटकन गाडी चालू केली आणि मी मागच्या सीटवर बसलो. आता गाडी स्टार्ट झाली आणि आम्ही दोघेजण पुन्हा त्या कारखान्यापासून लांब चाललो. त्यावेळी मी पुन्हा एकदा माझी चोरटी नजर त्या कारखान्याकडे टाकली. त्यावेळी मला त्या कारखान्याच्या बाजूच्या अंधारामध्ये बऱ्याचशा काळ्या सावल्या इकडून तिकडे फिरताना दिसत होत्या. कदाचित त्या पण अगतिक झालेल्या असाव्या, कारण त्यांच्या हातात आलेलं सावज त्यांच्या डोळ्यासमोर निघून चाललेलं होतं. आता मी शेवटचंच त्या कारखान्याकडे बघितलं आणि आम्ही पुन्हा आमची गाडी भरधा वेगाने आमच्या घराकडे पळवायला लागलो.